हाय स्टुडंट, मी भालके सर आणि तुमचं खूप 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 स्वागत आहे आपल्या भालके सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्र बोर्ड वर्ग 12वी फिजिक्स यामधला जो पार्ट फर्स्टचा पहिला चॅप्टर आहे आपला रोटेशनल डायनॅमिक्स. आणि त्यामध्ये आपण पॉईंट बघणार आहोत आज टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ह्याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं बघा, अँग्युलर मोमेंटम बघितलं होतं कॅपिटल, ते बी कुठल्या फॉर्ममध्ये, इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्ममध्ये. तर आपला फायनली आपल्याकडे आन्सर आलं होतं बघा की जो अँग्युलर मोमेंटम एल असतो, एल इज इक्वल टू किती असतो, आय इंटू ओमेगा. काय आलं होतं बघा आपल्याकडे, एल जो आहे तुमच्याकडे आय इंटू ओमेगा आला होता. तर जनरली अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो, पी इंटू आर असतो. ठीक आहे, आपण अगोदर आर घेऊया वेक्टर फॉर्ममध्ये, नंतर पी घेऊया, हे दोन्ही वेक्टर फॉर्म. ठीक आहे. आणि या ठिकाणी हे फॉर्म्युला आहे ओरिजिनल आपला, परंतु आपण कुठल्या टर्ममध्ये त्याला फाइंड केलं, मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्ममध्ये. मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्ममध्ये फाइंड केले की हे आय येतं. मग या फॉर्म्युल्याचं कन्वर्जन आपण असं आय ओमेगा बघितलं. तो व्हिडिओ जर तुम्ही नाही बघितला असाल तर ह्याच्या पूर्वीचा व्हिडिओ आपण या चॅनलवर तुम्ही सर्च करा आणि नाव टाका व्हिडिओचं अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणून टाकला तर तुम्हाला ह्याच्या मागचा व्हिडिओ मिळेल. बाकीचे आपण पूर्ण चॅप्टरचे व्हिडिओ टाकलेत. हा आपला पुढचा पॉईंट आहे. याच्या मागचे पूर्ण या चॅप्टरमधले जेवढे पॉईंट आहेत त्या सगळ्यांचे व्हिडिओ आपण करून टाकलेत. तर तुम्ही जर पाहिला नसताल तर नक्की बघू शकता. जर तुम्हाला माहीत असेल पूर्वीपासून तर काही हरकत नाही, तुम्ही हाच व्हिडिओ कंटिन्यू करा. ठीक आहे. चला आज बघूया आपण काय बघणार आहोत बघा बाळांनो, टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. तर आपला टॉर्क फाइंड करायचा आहे इन टर्म ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. जनरली टॉर्क काय असतं बरं, टॉर्क काय असतं, टॉर्कला आपण टाऊनं दाखवतो. ह्याचं काय आहे, सिम्बॉल आहे टाऊ म्हणतात त्याला. ठीक आहे. तर टाऊ बरोबर काय असतं जनरली जर आपण बघितला तर जो फोर्स असतो, फोर्स इंटू आर असतं. ठीक आहे, एफ इंटू आर असतं. मी मॅग्निट्यूडमध्ये लिहितो ह्याला बघा, एफ इंटू आर. ठीक आहे. टॉर्क जो आहे तो फोर्स असतो आणि ज्याही पार्टिकलवर टॉर्क नेहमी हा रोटेटिंग बॉडीवरच आपला पाहायला मिळतो. हा जनरली लिनियर मोशनमध्ये नाही आहे. जेही बॉडी आपली रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल किंवा रोटेटिंग बॉडी असेल तर अशाच बॉडीच्या संदर्भात आपण टॉर्क यूज करू शकतो. मग जी ही तुमची रोटेटिंग बॉडी आहे, फॉर एक्झाम्पल ही बॉडी आहे आपल्याकडे, हे ॲक्सिस आहे सेंटरपासून, कुठूनही ॲक्सिस टाकू शकतो आपण. तर या सेंटरपासून म्हणजेच या ॲक्सिसपासून जो एखादी पार्टिकल सपोज केला, हा पार्टिकल आहे ज्याचं मास आपल्याकडे m1 आहे, त्या ठिकाणी त्याचं डिस्टन्स समजा r1 असेल. ठीक आहे. आणि यावर लागणारा जो बी फोर्स असेल तो F1 आपण मानला. तर अशा केसमध्ये जो टॉर्क आहे आपल्याकडे म्हणजे टाऊ जो आहे आपल्याकडे, तो टाऊ कसा लागतो आपला, टाऊ जो असतो तो P F इंटू आर. एफ म्हणजे या मास, जो छोटासा मास आहे त्या मासपुरतं विचार करतोय. होल बॉडीसाठी सगळे मास आपल्याला कॅल्क्युलेट करणं गरजेचे आहेत. मी एका मासचा विचार करतोय, तर या एका मासवर लागणारा जो बी फोर्स असेल है ना, त्या कुठल्या तरी फोर्समुळेच तो फिरतोय ना. जनरली हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय पार्टिकल, म्हणजे कोणता फोर्स लागतो, डेफिनेटली सेंट्रिपिटल फोर्स. कारण सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी असते सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी. वी हॅव जस्ट थिंक अबाउट दॅट वन पार्टिकल, नॉट अ होल बॉडी. आपण फक्त एका पार्टिकलचा विचार करतोय, एक पार्टिकल आपला सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. असेच नंबर ऑफ पार्टिकल्स ह्या बॉडीमध्ये असतील जे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतील. ओव्हरऑल आपण टॉर्क काढला तर टॉर्क टोटल म्हणूया त्या सगळ्या पार्टिकलचा जो बी फोर्स असेल आणि डिस्टन्स असेल, परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठून, ह्या ॲक्सेसपासून, या ॲक्सेसपासून जे बी डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणूया आर. ठीक आहे. तर हे आर आणि हे एफ या दोघांचा जो बी क्रॉस प्रॉडक्ट असेल त्याला आपला टॉर्क म्हणता येईल. टॉर्क हा जो क्वांटिटी आहे ती व्हेक्टर क्वांटिटी आहे, कारण आपला फोर्स आणि रेडियस दोघेही कसे आहेत, व्हेक्टर, दोन्ही व्हेक्टर आहेत. दोन व्हेक्टरचं जर आपण या ठिकाणी प्रॉडक्ट घेतला तर त्याला व्हेक्टर प्रॉडक्ट म्हणतात आणि किंवा क्रॉस प्रॉडक्ट म्हणलं जातं. जर समजा एक व्हेक्टर एक स्केलर असेल तर, किंवा दोन व्हेक्टरपासून जर कन्वर्ट होऊन स्केलर क्वांटिटी तयार होत असेल, जसं की आपला एक्झाम्पल देता येईल एनर्जीच्या बाबतीत, म्हणजेच वर्क डन म्हणता येईल. आपला वर्क डन काय असते, एफ इंटू एस असते. आता एफ बी तुमचं काय आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे, आणि एस तुमचं काय आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. दोन्ही व्हेक्टर क्वांटिटी असतात. या ठिकाणी काय होतं, ह्यांच्यापासून जे तयार होतं ते काय होतं, वर्क डन. वर्क डन इज अ स्केलर क्वांटिटी. त्याला स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट म्हणतात. 11th शिकलेला आहे आपला क्रॉस आणि डॉट प्रॉडक्ट. ठीक आहे. तर आपण टॉर्क बरोबर जनरली एफ इंटू आर लिहित असतो. तर हे जे प्रॉडक्ट आहे एफ आणि आरचा, तो या फॉर्म्युल्यामध्ये आपला एफ आणि आर पाहायला मिळते. पण आपला असा फॉर्म्युला बनवायचा नाही आहे. हां, आपण याचा उपयोग करणार आहोत, परंतु आपला बनवायचं काय, कोणा टर्ममध्ये, मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्ममध्ये, ज्याच्यामध्ये आय येणं नेसेसरी आहे. जसं या फॉर्म्युल्यामध्ये आपल्या अँग्युलर मोमेंटमच्या ह्याच्या आधीच्या फॉर्म्युला मी सांगितलं तुम्हाला की आय ओमेगा होतं की नाही.
अँग्युलर मोमेंटम जनरली काय असते, अँग्युलर मोमेंटम एल बरोबर आर इंटू पी असते, परंतु आपण काय शोधलं, आय ओमेगा शोधलं. तर टर्म चेंज केलो आपण, आयच्या टर्ममध्ये काढलं, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्ममध्ये काढलं आपण त्याला. तर तेच या ह्याच्यामध्ये जो बी टॉर्क आहे, जे सूत्र आपल्याकडे आता सध्या अवेलेबल हे आहे, तर ह्याच्यामध्ये आपण आयला कसं आणणार आहोत, कुठल्या प्रोसेसनं आपण ह्याला फॉलो करणार आहोत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, चला त्यासाठी मी अगोदर एक डायग्राम काढतो बघा, जेणेकरून तुम्हाला जरा गोष्टी समजायला सोपं जाऊ शकतं. डायग्रामशिवाय आपल्याला काही समजणं सोपं जाणार नाही का, अवघड असतं. ठीक आहे बघा, चला या ठिकाणी मी एक रोटेटिंग बॉडी काढली जी ऑर्बिटरी शेपची आहे. सपोज करा या ठिकाणी याचं काय ॲक्सिस आहे. ठीक आहे, आपण एक 3 ते 4 पार्टिकल घेऊया. या ठिकाणी एक पार्टिकल आपण ज्याचं मास मानूया m1 आणि याचं डिस्टन्स किती आहे r1 मानला आपण. याच्यावर जो फोर्स लागतोय, आता याच्यावर काय काय लागतं बघा, एक फोर्स लागतो, दुसरी गोष्ट याचं ॲक्सेलरेशन असणार आहे. कोणतं, 2 ॲक्सेलरेशन आहेत आपल्याकडे. एक लिनियर ॲक्सेलरेशन ज्याला आपण एनं रिप्रेझेंट करतो, तर आपल्याकडे एक अँग्युलर ॲक्सेलरेशन असतं बाळांनो, त्याला अल्फानं रिप्रेझेंट करतात आहे ना. अँग्युलर ॲक्सेलरेशन, लिनियर ॲक्सेलरेशन डिटेलमध्ये आपण इन्फॉर्मेशन दिली आहे. या चॅप्टरचे जर पुरे व्हिडिओ तुम्ही बघितलात तर प्रत्येक पॉईंट आपण घेतला आहे, तो एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने. तुम्ही वेळेस नक्की बघा. तुम्हाला जर हे व्हिडिओ माझा समजला, तुम्ही जर बघत असाल आणि समजत असेल तर डेफिनेटली मागचे व्हिडिओ बघा, जे की तुम्हाला हे पुरेच्या पुरं जे बी या ठिकाणी येतील ते सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, तर या ठिकाणी हे असतं लिनियर ॲक्सेलरेशन आणि हे काय असतं अँग्युलर ॲक्सेलरेशन. वेन यू ऑब्झर्व दॅट फिगर, फर्स्टली आय हॅव ड्रॉ होल पार्टिकल ऑन दॅट ऑब्जेक्ट. बघा मी सगळे पार्टिकल काढून दाखवतो, काय काय चालू आहे आपण बघू त्याच्यावर. याचा डिस्टन्स r1 मानला आपण, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस, आणि याचं मास काय बाळांनो m1 आहे. याच्यावर जो फोर्स लागतोय या डायरेक्शनला, ह्या फोर्सला आपण नाव देऊया F1 म्हणूया. ठीक आहे, फोर्स आपण F1 मानलं. देन त्याच्यानंतर बघा एक दुसरा पार्टिकल आपण इथं निवडला, याचं नाव देऊ आपण m2 पार्टिकल. याचं डिस्टन्स काय मानलं बाळांनो, r2 मानलं. यावर सुद्धा फोर्स चालू आहे, टँजेन्शियली फोर्स असतात हां, जसं वेलॉसिटी असते तशी फोर्स असतो. तर यावर फोर्स कोणता चालू आहे F2, आणि या ठिकाणी F2 होतो फक्त. ठीक आहे, आणि आपण एक तिसरा पार्टिकल मानला या पोझिशनला, ज्याचं डिस्टन्स आपण मारूया rn, आणि ज्याचं मास मानलं बाळांनो mn. ठीक आहे, या ठिकाणी याच्यावर असा फोर्स असेल त्याला म्हणूया आपण Fn. 3 फोर्स घेतले आपण, 3 पार्टिकल निवडलेत. सॅम्पल म्हणून आपण घेणार आहोत, पुरेच्या पुरे पार्टिकल आपल्याला लिहायची गरज नसते, यावरूनच आपण फाइंड करणार आहोत. एक सॅम्पल घेतला आणि मग आपण पूर्णच्या पूर्ण जो बी या ठिकाणी असतील आपल्याकडे उरलेले पार्टिकल, त्या पार्टिकल आपण ह्याच्यावर अप्लाय करणार. ह्याच्यापासून जे बी आपल्या प्रॉपर्टीज मिळतील ना बाळांनो, त्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण होल बॉडीवर अप्लाय करू शकतो. ठीक आहे बघा, आता दुसरी गोष्ट काय काय अजून लक्षात येईल तुमच्या बघा, दॅट पार्टिकल, इफ यू थिंक अबाउट द फर्स्ट, that mass of that particle m1, their distance from the axis which is r1, and on that particle it have applying 2 acceleration. One is the linear acceleration and also the angular acceleration. If we think about the linear acceleration will be changed at every particular point. जर प्रत्येक पॉईंटचा विचार केला तर लिनियर ॲक्सेलरेशन आपलं चेंज होते, परंतु अँग्युलर ॲक्सेलरेशन मात्र जो अल्फा आहे तो कॉन्स्टंट आहे. कारण अँग्युलर ॲक्सेलरेशन या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा, कुठल्याही पार्टिकलचा अँग्युलर ॲक्सेलरेशन कसं आहे, कॉन्स्टंट आहे. समजा हे हॉरिझॉन्टली आपल्याकडे हे व्हर्टिकल प्लेन आहे, बॉडी आपण अशी व्हर्टिकल पकडली आहे, सेंटरमधून ॲक्सिस गेला आणि बॉडी समजा अशी रोटेट होते, कशी अँटी क्लॉकवाईज. ह्या बॉडीचं रोटेशन कसं आहे बाळांनो, अँटी क्लॉकवाईज रोटेशन म्हणतो मी, म्हणजे घडीच्या अपोजिट. अँटी क्लॉकवाईज ही बॉडी अशी आहे आपली, आणि याच्यातून एक ॲक्सिस आपण टाकला आणि ही बॉडी अशी रोटेट होते अँटी क्लॉकवाईज. जर अँटी क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर या ठिकाणी अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन ही आपण राईट हँड टूलनं काढू शकतो, जी कशी असते, हे पार्टिकल मात्र अशी बॉडी आहे आपल्याकडे जी अशी रोटेट होते. पार्टिकल मधले जे आहेत ना ते या पद्धतीनं रोटेट होतात है ना, का या पद्धतीने अँटी क्लॉकवाईज रोटेट होतात. मग पार्टिकल अँटी क्लॉकवाईज रोटेट होत असतील तर या ठिकाणीची डायरेक्शन काय असेल, तुम्ही बॉडी कोणती पकडल्यावर डिपेंड आहे. व्हर्टिकल बघत असाल तर तुम्ही बाहेरची डायरेक्शन असेल, आणि हॉरिझॉन्टल बॉडी असेल आपली तर ही अपवर्ड डायरेक्शन असेल. हे जे डायरेक्शन्स आहेत हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केले की अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन कशी असते, अँग्युलर व्हेलॉसिटीची कशी असते, सगळ्या टर्म आपण व्यवस्थित त्या ठिकाणी समजून सांगितलं बघा. तर लिनियर व्हेलॉसिटी जी असते आपली ॲक्सेलरेशन ही मात्र आपली कशी आहे, कॉन्स्टंट नाही अजिबात, मात्र अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजेच अल्फा मात्र आपला दरवेळेस कसा आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, काही गोष्टी घेऊया आपण बघा जरा, काय काय दिले डायग्राममध्ये आपला काय काय दिसतंय, काय काय आपल्याला लिहिता येऊ शकतं. पहिली गोष्ट तर आपला असं लिहिता येईल
की या बॉडीमध्ये जो बी मास आहे, पर्टिक्युलरली आपण जेवढेही पार्टिकल आहेत याच्यामध्ये, या बॉडीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल, होल पुरेच्या पुरे पार्टिकलला आपण काय म्हणूया, एन म्हणूया. ऑल पार्टिकल्स कंटेन्स इन बॉडी इज कॅपिटल एन. आपण म्हणूया की जे बी काही बॉडीमध्ये सगळे जेवढेही पार्टिकल असतील या बॉडीमध्ये आपण त्यांना काय म्हणूया, एन नाव घेऊया, कॅपिटल एन घेऊया. कॅपिटल एन का आहे आपल्याकडे, ऑल पार्टिकल्स विच कंटेन्स इन देअर बॉडी, या बॉडीमध्ये. दुसरी गोष्ट बघा, आपण ह्या प्रत्येक पार्टिकलचं मास ठेवले. पहिल्या पार्टिकलचं मास आपण M1 मानलं, दुसऱ्याचं M2 मानलं, डॉट डॉट डॉट. जो शेवटचा पार्टिकल आहे त्याचं मास किती मानलं मुलांनो, Mn मानलं. ठीक आहे. आता या प्रत्येकाची व्हेलॉसिटी पण असेल बघा, एकाची V1 मानलं, दुसऱ्याची V2 मानलं, डॉट 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 कुठपर्यंत गेलो बाळांनो आपण, Vn पर्यंत. जे शेवटचा पार्टिकल आहे त्याची व्हेलॉसिटी आपण V1 मानली. ॲक्सेलरेशन पण आहे, लिनियर ॲक्सेलरेशन. एकाचं A1 मानलं पहिल्या पार्टिकलचं, दुसऱ्याचं A2 मानलं, असं करत करत आपण शेवटच्या पार्टिकलचं काय मानलं, An मानलं. ही एक आपला कन्सिडरेशन करायचं आहे. देन त्याच्यानंतर जो फोर्स आहे पहिल्या पार्टिकलचा F1 मानला, दुसऱ्याचा F2 मानला, असं करत करत तिसऱ्या पार्टिकलचं Fn मानलं. आता एक गोष्ट राहते आपल्याकडे, कोणची, ती असते बघा अँग्युलर ॲक्सेलरेशन. जो अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे तो कॉन्स्टंट आहे. कसा आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणून सगळ्या पार्टिकलचा अँग्युलर ॲक्सेलरेशन हा सेम असेल. मग अँग्युलर ॲक्सेलरेशनला मला α1, α2, α3, α4 किंवा αn असं लिहायची गरज नाही आहे, तो मात्र सेम आहे. ठीक आहे. हे बेसिक तुम्हाला थोड्याशा गोष्टी कळाल्या असतील तर आपण आता जरा काय करूया, डेरिव्हेशनच्या पुढच्या पार्टकडे स्विच करूया. ठीक आहे. बघाचा आता सुरुवातीला आपण विचार करूया की या ठिकाणी जो लिनियर ॲक्सेलरेशन आहे ए, ज्याचं रिलेशन असणार आहे तुमच्याकडे अँग्युलर ॲक्सेलरेशन सोबत, जे की काय असतं बाळांनो, आर अल्फा. जो बी लिनियर आपल्याकडे ॲक्सेलरेशन आहे आणि त्याचबरोबर जे अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे, दोघांचं रिलेशन आपण सर्क्युलर मोशन ह्या चॅप्टरच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याला क्लिअर केले. ए बरोबर काय असतं, आर इंटू अल्फा असते. कसं आलं हे मी तुम्हाला शिकवले. ठीक आहे. ए बरोबर आर इंटू अल्फा असेल. हे जनरली रिलेशन असतं कोणाचं कोणासोबत, लिनियर ॲक्सेलरेशनचं अँग्युलर ॲक्सेलरेशन. मग आपण ह्या पार्टिकलचं आणि या पार्टिकल, जो Mn पार्टिकल आहे, M1 आहे, M2 आहे, या सगळ्यांचा आपण जरा असं विचार करूया की लिनियर ॲक्सेलरेशन किती निघेल. ठीक आहे. चला, मी जर सपोज केला पहिल्या पार्टिकलचं लिनियर ॲक्सेलरेशन, त्याला मी A1 मानतो, कारण लिनियर ॲक्सेलरेशन चेंज होऊ आले प्रत्येक पार्टिकलचं, अँग्युलर नाही आहे. A1 मानलं. आरला आर आपण घेतला. आता आर जो आहे तुमचा, आर सुद्धा कसा असेल बाळांनो, R1 असेल, कारण हे R1 आहे. पहिल्या पार्टिकलचं जे डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर, त्याला R1 मानले आपण. अल्फा मात्र आपला कॉन्स्टंट आहे, सो तसाच ॲज इट इज राहील, त्याच्यात काही चेंज होण्याची गरज नाही आहे. A2 जर आपण बघितलात बाळांनो तर काय होईल बरं, हे R2 अल्फा होईल. आणि तसंच सिमिलरली An काय होईल बरं, Rn अल्फा होईल. अल्फा मात्र आपला कसा आहे, डेफिनेटली कॉन्स्टंट आहे. ओके. आता दुसरी गोष्ट बघा, तुम्हाला अजून एक गोष्ट माहीत आहे की F जो असतो, फोर्स जो असतो, जो फोर्स आहे आपल्याकडे, फोर्सचं सूत्र काय असतं न्यूटनच्या लॉनुसार, मास इंटू ॲक्सेलरेशन असतं, आहे ना. लिनियर फोर्स आहे आपण विचार करतोय तो ma असेल. फोर्सचं जनरली सूत्र काय असतं, m इंटू a म्हणजे मास इंटू ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशनची आपल्याला व्हॅल्यू माहीत आहे का, हे पहिल्या पार्टिकलचं ॲक्सेलरेशन आहे, दुसऱ्याचं हे तिसऱ्याचं. आपण फोर्स पण चेंज केला आहे प्रत्येक पार्टिकलचा. हा पहिल्या पार्टिकलचा फोर्स आहे, दुसऱ्याचा आहे, आणि हा शेवटच्या पार्टिकलचा आहे. सो आपण लिहूया की F1चा फोर्स काय होईल, तर m मास पहिल्या पार्टिकलचं a आणि ॲक्सेलरेशन A1. ठीक आहे. हे पुढे जाऊन काय होईल बरं मुलांनो, एची व्हॅल्यू बघा, A1ची व्हॅल्यू बघा एवढी आहे, R1 अल्फा होय. म्हणजे मी इथं लिहितो या ठिकाणी M1 R1 अल्फा लिहिलं आपण. ठीक आहे. तसंच सेम आपण जर F2चा काढला, दिसते ना तुम्हाला खाली, एक मिनिट मी जरा असं कॅमेरा खाली करतो. ओके. बघा, F2च्या बाबतीत जर आपण विचार केला तर काय दिसतं मुलांनो, F2च्या बाबतीत मला म्हणता येईल M2 A2, आणि A2ची व्हॅल्यू हो का या ठिकाणी काढली, किती आहे बाळांनो, M2 A2ची व्हॅल्यू आहे R2 इंटू अल्फा. आणि जो शेवटचा आहे आपल्याकडे F3 नाही सॉरी Fn आहे, आपण तीनच पार्टिकल चूज केलेत, तर हा An ना, तर Mn आणि Anची व्हॅल्यू किती आली बघा, Rn इंटू अल्फा आली. आपल्याकडे ह्या तीन व्हॅल्यू आल्या, ह्या तीन आल्या. आता आपल्या डायग्रामची अशी आवश्यकता काही नाही, आपण डायग्रामला काय करूया, इरेज करूया आणि बाकी ह्याच्यापासून पुढे डेरिव्हेशन कंटिन्यू करू आपण. ठीक आहे. चला बघा, ओके. बघा काय करता येईल पुढं, आता ह्याच्या पुढे जाऊन हे आले.
आता जनरली टॉर्क माहीत आहे आपल्याला, टॉर्क मी आत्ता सांगितलं होतं, व्हिडिओ सुरुवात केल्या तुम्हाला सांगितलं होतं की टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो. तर टाऊ बरोबर काय असते बघा, टाऊ बरोबर असतो आर इंटू एफ. ह्याचं मॅग्निट्यूडमध्ये लिहू आपण आर एफ. ठीक आहे, एफ म्हणजे फोर्स असेल आणि आर काय असेल, परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल त्या पार्टिकलचं फ्रॉम द ॲक्सिस. टॉर्क नेहमी रोटेटिंग बॉडीमध्येच क्रिएट होत असतो, तो लिनियर मोशनमध्ये टॉर्क येतच नाही. हां ठीक आहे. सो हे झालं, समजा आपण पहिल्या बॉडीचा टॉर्क काढला, म्हणजे पहिल्या पार्टिकलचा टॉर्क काढला टाऊ 1 बरोबर. तर काय घेता येते मला, हे काय हे F1 घेता येते आणि त्याच्यासोबत एक एक्स्ट्रा आर आहे, ते बी ठेवूया आपण. जे बी डिस्टन्स आहे पहिल्या पार्टिकलचा R1च असणार आहे. R1 करूत आपण त्याला. हे बघा F1 इंटू R1 घेतलं. आता आपल्याला माहीत आहे F1चा फॉर्म्युला काय आला आहे बघा मुलांना, हो का या ठिकाणी आला F1चा फॉर्म्युला काय आला आहे, फायनलचं जे आहे ते घेतो मी. काय आला बरं, M1 R1 अल्फा आले. ठेवूया ह्याच्या पुढं आपण F1ला F1 M1 R1 आणि अल्फा आहे, आणि हा एक R1 एक्स्ट्रा पुढचा, तो एक R1 आहे. हां तो बी आपण घेतला. आता देन त्याच्यानंतर बघा पुढं काय म्हणता येईल आपला, R1 घेतला आपण. ओके, आता यापुढे जाऊन आपला असं म्हणता येतं का बाळांनो, काय म्हणता येईल बरं, M1 आहे, R1 आहे, अल्फा आणि R1 डबल डबल आले. ह्याला मी काय करतो, एकत्र घेतो. म्हणजे काय म्हणता येईल मला, हे M1 R1 स्क्वेअर इंटू अल्फा. R1चं आपण काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं. काय आलं या ठिकाणी, R1 स्क्वेअर इंटू अल्फा आलं. देन आता बघा टाऊ जो दुसऱ्या पार्टिकलचा आहे तो सेम असेल, F2 इंटू R2 इज इक्वल टू F1. F2ची व्हॅल्यू हो का इथून उचलूया आपण. काय दिली आपल्याकडे F2ची व्हॅल्यू, M2 R2 आणि अल्फा आहे, है ना. आणि याचबरोबर अजून कोण आहे आपल्याकडे, R1 आला, तसं इथं काय बाळांनो R2 आहे. पुढे जाऊन काय होतं बरं, हे M2 R2चा स्क्वेअर आणि हे काय होईल, अल्फा होईल. मी सांगितलं समजून. सिमिलरली टाऊ 3 बरोबर म्हणजेच टाऊ n बरोबर आपला टॉर्क जो निघेल तो Fn Rn इज इक्वल टू काय होईल बरं, या ठिकाणी Mn Rn अल्फा आणि इंटू परत डबल Rn. सो कंटिन्यूस काय होईल मग ह्याच्यामधून, फायनली Mn Rn स्क्वेअर इंटू अल्फा. ठीक आहे, एवढ्या गोष्टी आपल्याकडे आल्या. आता ह्याच्या पुढे जाऊन आपला काय करता येईल बघा, आपल्याला जर पुऱ्या बॉडीचा, मी हे पर्टिक्युलर 3 पार्टिकलचे आपण काय केले, टॉर्क काढले. पहिल्या पार्टिकलचं काढलं एवढं आलं आपल्याकडे, दुसऱ्या पार्टिकलचं काढलं एवढं आलं बाळांनो, तिसऱ्या पार्टिकलचं n पार्टिकलचा शेवटचा जो पार्टिकल आहे त्याचंही काढलं आपण एवढं आलं. आता ह्या सगळ्यांना जर आपण एकत्र केलं तर आपल्या पुऱ्या बॉडीचं टॉर्क मिळेल, है ना. त्यासाठी मग काय करतो आपण, इंटिग्रेशन तर करतो एक, नाही तर समेशन करतो. आपण समेशन करूया. ठीक आहे. सो टॉर्क जो टोटल आहे, टोटल टॉर्क ह्या रोटेटिंग बॉडीचा जर आपण फाइंड करण्याचा प्रयत्न केला तर बाळांनो काय घ्यावं लागतं मला, टाऊ 1 प्लस टाऊ 2 प्लस डॉट 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 प्लस टाऊ n, जो शेवटचा आपल्याकडे पार्टिकल आहे त्याला सगळ्यांची मी ॲडिंग करतो इथं, फर्स्ट सेकंड थर्ड एंडपर्यंत जो शेवटचा आहे त्याला आपण टाऊ n मानले, आपण तोही घेतलो या ठिकाणी. ठीक आहे. चला ह्याच्या पुढे जाऊन काय म्हणता येईल बघा. आता आपल्याला माहीत आहे की टाऊ 1ची व्हॅल्यू किती आली हो का, एवढी आली, M1 R1 स्क्वेअर अल्फा, M1 R1 स्क्वेअर अल्फा प्लस टाऊ 2ची व्हॅल्यू हो का इथं आल्या बाळांनो, किती आली आहे, M2 R2 स्क्वेअर इंटू अल्फा प्लस डॉट 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 प्लस शेवटच्याची व्हॅल्यू हो का इथं आहे, यांची काय आहे आपल्याकडे बघा, Mn Rn स्क्वेअर इंटू अल्फा. ठीक आहे. जर तुम्ही ह्यामधून कॉमन आउट काढला तर काय निघेल बरं, कॉमन आउट आपल्याकडे अल्फा निघेल. हां फक्त कारण अल्फा सेम आहे, बाकी सगळं अलग आहे. म्हणजे या ठिकाणी मला टाऊ बरोबर टोटल टाऊ काढता येईल बघा, किती निघेल बघा. मी काय करतो, ह्याला कॉमन आउट काढतो, M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस Mn Rn स्क्वेअर, हे ब्रॅकेट क्लोज, आणि आपल्याकडे निघाले काय, अल्फा हे कॉमन आउट निघालं, बाहेर निघालं. ओके. हे तुमच्या परिचयाचं आहे. बघा हे मधला जो पार्ट दिसतोय सगळ्यांची बेरीज जी आहे त्याला आपण काय म्हणतो बरं, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो, आय म्हणतो. मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलं आहे आपण हे. जनरली मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, जे बी मास असेल त्या पार्टिकलचं आणि तो ज्या डिस्टन्सवर आहे त्याचा स्क्वेअर असतो. मग सगळ्या बॉडीचं पार्टिकल मिळवलं म्हणजे समेशन करणं आपण, है ना. कारण आय इज इक्वल टू काय असतं बरं, समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n Mi Ri स्क्वेअर. आयची व्हॅल्यू काय पकडली आपण, पहिल्या पार्टिकलपासून तर n पार्टिकल पहिल्या पार्टिकलपासून तर n पर्यंत, त्याची रेंज किती आहे आयची, एवढी आहे. तर मग Mi काढलं म्हणजे काय काढलं मी, पहिला आला याच्यात, दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, सगळे पार्टिकल आले, त्या प्रत्येकाचा डिस्टन्स पण आला, आणि सगळ्यांचं समेशन म्हणजे काय असते आपलं, आय असते. सो फायनली टाऊ टोटल बरोबर मला असं लिहिता येतं बाळांनो, ह्या कुठल्याही रोटेटिंग बॉडीचा टॉर्क, आपण टॉर्कला काय करतोय, टॉर्कचं डेरिव्हेशन काढतोय कुठल्या फॉर्ममध्ये, इन टर्म ऑफ
इन टर्म्स ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे आय येणं गरजेचं आहे फॉर्म्युल्यामध्ये. सो फायनली ह्या सगळ्याबद्दल मी आय लिहीन आणि या ठिकाणी काय आपल्याकडे अल्फा आहे, आपण अल्फा ॲज इट इज लिहून टाकला. तर सूत्र काय आलं, टाऊ टोटल बरोबर ज्या बॉडीचं ह्या आय अल्फा आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण हे सगळं काढलं बघा आज आणि फायनली आपण सूत्रामध्ये आणलं आय, कारण आपल्याला सुरुवातीला मी सांगितलं होतं की टाऊ बरोबर सूत्र काय आहे आर इंटू एफ आय, ह्याचं कन्वर्जन आपण कशात केलो आय इंटू अल्फामध्ये केलो. ह्याला म्हणायचं टॉर्क इन टर्म्स ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, आजचा व्हिडिओ आपण एवढंच घेणार आहोत. जो पुढचा पार्ट आहे रोलिंग मोशनचा, या चॅप्टरमधला शेवटचा पार्ट आहे आपला रोलिंग मोशनचा, तो मी पुढच्या चॅप्टरमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन तो अपलोड करणार आहे. ठीक आहे, तुम्हाला जर ही मी शिकवलेली भाषा समजत असेल, तुमच्यासारख्याच इतर मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा, त्यांनाही सोप्या पद्धतीनं फिजिक्स कळावं असं वाटत असेल, कदाचित तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.